हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला सोने खरेदी करणं शक्य नसेल तर आपल्याला काय खरेदी करायचे आहे, त्याच्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल, माता लक्ष्मीची कृपा दृष्टी राहील, आर्थिक ओघ पण वाढेल आणि आपल्या घरामध्ये धनवृद्धी पण राहणार आहे। तर सोन्या व्यतिरिक्त कोणती अशी गोष्ट आहे ती आपल्याला खरेदी करून अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या घरामध्ये आणायची आहे। तर आजची माहिती स्किप न करता शेवटपर्यंत पाहायची आहे। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तापैकी एक अत्यंत शुभ मुहूर्त आहे। तर या दिवशी आपल्याला सोने, चांदी, नवीन वाहन, घर किंवा मालमत्ता आपल्याला खरेदी करायची असते, कारण की हा सर्वात उत्तम दिवस असतो म्हणून। तर आपल्याला सोन्या व्यतिरिक्त घरामध्ये आपल्याला सुख समृद्धी आणण्यासाठी तर या वर्षी अक्षय तृतीया साजरी करण्यात येईल 2026 मध्ये रविवारी 19 एप्रिल या रोजी आपल्याला साजरी करायची आहे। आणि ती कधी आहे आणि कोणता मुहूर्त शुभ राहणार आहे आपल्या खरेदीसाठी, तो व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये। त्या व्हिडिओची मी लिंक देईन, तो व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे। तर बघा, आता या दिवशी आपल्याला नवीन सोन्याचे दागिने किंवा नाणी किंवा चांदीची भांडी खरेदी करणं सुख आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते। या दिवशी केलेल्या खरेदीचा लाभ हा कायमस्वरूपी अक्षय टिकतो, म्हणून या दिवशी आपल्याला शक्य असेल तेवढ्या गोष्टी किंवा शुभ आपल्या घरात जे काय आहे त्या गोष्टी आपल्याला आवर्जून खरेदी करून आपल्या घरात आणायच्या आहे, जेणेकरून तो अक्षय राहतील, कायमस्वरूपी आपल्या घरातच राहतील। तर बघा, सोन्या व्यतिरिक्त आपल्याला खरेदी करायची आहे ती म्हणजे कोथिंबीर। कोथिंबीर खरेदी करणे लक्ष्मीला प्रसन्न करते आणि आर्थिक ओघ आपल्या घरातला वाढवत असतो, म्हणून जेव्हा तुम्ही कोथिंबीर खरेदी करता तेव्हा आपल्या घरामध्ये कशाचीच कमतरता पडत नाही आणि सगळ्या गोष्टीचा ओघ म्हणजे आपल्या घरामध्ये भरभराट राहत असते। कोणत्याच गोष्टीची कमतरता आपल्याला भासत नाहीत, कारण आपल्या आर्थिक जो काही ओघ आहे तो वाढतच राहतो। म्हणून आपल्याला कोथिंबीर आपल्याला त्या दिवशी खरेदी करायची आहे। आणि मातीची भांडी, म्हणजे आता उन्हाळा आहे, आता उन्हाळ्यासाठी आपल्याला मातीचा घडा लागतो, म्हणून आपण त्या दिवशी मातीचा घडा पण खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं। लक्ष्मी प्राप्तीसाठी, लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला आणायचे आहेत तो म्हणजे पिवळ्या कवड्या। आपल्याला 5 किंवा 11 तुम्ही पिवळ्या कवड्या आणा आणि तुमच्या देवघरामध्ये त्याची पूजा करा त्या दिवशी। मग ते कवड्या आपल्याला तिजोरीमध्ये ठेवून द्यायच्या। त्याच्याने काय होते, आपल्या घरातली धनवृद्धी होत असते, म्हणून आपल्याला कवड्या आवर्जून आपल्याला खरेदी करायच्या आहेत। यथाशक्ती 5 आणा, 11 आणा, तुम्हाला जेवढं आणणं शक्य होतील तेवढ्या तुम्ही आणून देवघरामध्ये पण ठेवू शकता आणि काही कवड्या आपल्या तिजोरीमध्ये ठेवायच्या आहेत। आता या दिवशी आपल्याला खरेदी करायची आहे म्हणजे तांब्याची भांडी किंवा पितळची भांडी आपल्याला खरेदी करायची। आपल्या देवघरामध्ये पूजेसाठी लागणारी एखादी मूर्ती किंवा एखादं तांब्याचं प्लेट, पितळचं प्लेट, किंवा तुम्हाला पूजेसाठी जे काय तुमच्या देवघरामध्ये नाही तसं तुम्ही सामान या दिवशी खरेदी करू शकता, किंवा नवीन वस्तू खरेदी करू शकता, एखादी गाडी बुक करू शकता, किंवा घर किंवा एखादी प्रॉपर्टी तुम्ही कुठं बुक करून ठेवू शकता। मौल्यवान वस्तूची पण तुम्ही या दिवशी बुकिंग करून ठेवू शकता, कारण हा दिवस खूप चांगला मानला जातो।